नमस्कार, मी मेघा देवकुळे। आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। नजर टाकूयात हेडलाईन्सवर। 19 मार्चला राज ठाकरेंची मोठी घोषणा, राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची शक्यता, रंगशारदामध्ये मांडणार भूमिका। भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात उमेदवारांचा सस्पेन्स कायम, उमेदवार जाहीर होत नसल्याने मतदारांमध्ये उत्सुकता। महादेव जानकर आघाडीच्या गोटात, माढ्यातून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवण्याची शक्यता। परभणीत फर्निचरच्या दुकानाला आग विझवण्यासाठी अग्निशमन दल दाखल। रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यातील पेच कायम, जालन्यातील गुंता वाढला। आतकरगावमधील कंत्राटी कामगारांना न्याय मिळवून देणार, कामगार नेते अशोक कळसकर यांची ग्वाही। आता बातम्या पाहूयात विस्ताराने। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 19 मार्चला पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईत आयोजित केला आहे। या मेळाव्यात ते मोठी घोषणा करण्याच्या तयारीत आहेत। राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा देऊन नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करण्याची चिन्ह आहेत। या संदर्भातीलच ही घोषणा असेल असे वृत्त काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित केले जात आहे। 9 मार्चला झालेल्या मनसेच्या 13व्या वर्धापन दिनी राज ठाकरेंनी लोकसभा निवडणुकांबाबत नंतर बोलेन असं म्हणत सस्पेन्स कायम ठेवला। हा सस्पेन्स 19 मार्चला संपण्याची शक्यता असून राज ठाकरे हे राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसते आहे। मंगळवारी अर्थात 19 मार्चला राज ठाकरे लोकसभेसंदर्भात नेमकं काय ठरवतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। महाराष्ट्रातल्या मनसेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना रंगशारदा या ठिकाणी राज ठाकरेंनी बोलावलं आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकांबाबत ते काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। 2014 मध्ये राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेत नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला होता। आता त्या निर्णयाच्या अगदी परस्पर विरोधी निर्णय राज ठाकरे जाहीर करण्याची शक्यता आहे। 9 मार्चला मनसेच्या वर्धापन दिनी केलेल्या भाषणात राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली, तसेच भाजपा अध्यक्ष अमित शहा आणि भाजपच्या धोरणांवर टीका केली। त्यामुळे 19 मार्चला होणाऱ्या मेळाव्यात राज ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा जाहीर करतील आणि नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करतील अशी शक्यता वर्तवली जात आहे। नेमकं काय होणार याचा सस्पेन्स त्याच दिवशी संपणार आहे। लोकसभा निवडणुकांच्या तारखा गेल्या रविवारी जाहीर करण्यात आल्या, त्यानंतर आतापर्यंत राज ठाकरे यांनी काहीही भूमिका घेतली नाही। त्यामुळे मनसे कार्यकर्ते काहीसे संभ्रमात असल्याचं चित्र आहे। ही बाब लक्षात घेऊन राज ठाकरे आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, मुंबई। निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला। पहिल्या टप्प्यात भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राची निवडणूक होणार आहे। नामांकन दाखल करण्यासाठी केवळ आठवड्याचा अवधी शिल्लक असताना कोणत्याही पक्षाने अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही। 2014च्या निवडणुकीत भाजपचे नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांना मात देत विजय मिळवला होता, परंतु वर्षभरापूर्वी त्यांनी पदाचा राजीनामा दिला। सध्या ते काँग्रेसवासी झालेत। पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे सध्या या मतदारसंघाचे खासदार आहेत। भंडारा गोंदिया लोकसभा मतदार क्षेत्र माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा आहे। ते निवडणूक लढणार नसल्याचे समजते। राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने अद्याप आपल्या उमेदवारांचे नाव गुलदस्त्यात ठेवले आहे। त्यामुळे तिकीट वाटपानंतर ज्यांना तिकीट मिळणार नाही ते उमेदवारांशी दगाबाजी करण्याची शक्यता नाकारता येत नाही। बहुजन समाज पक्षातर्फे महिला उमेदवार असल्याचे बोलले जात आहे। 11 एप्रिल रोजी मतदान आणि 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे। मतदानाला महिना देखील शिल्लक नाही। असे असले तरी उमेदवार निश्चित झाले नसल्यामुळे उमेदवार कोण यावरून उत्सुकता वाढली आहे। राजेश कुमार तायवाडे, संवाद मराठी लाईव्ह, गोंदिया। राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडे झुकल्याची चर्चा आहे। त्यांना आघाडीतून माढ्याची उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत। शरद पवार याला अनुकूल असल्याचे बोलले जात आहे। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या अनेक जागांबाबत तिढा निर्माण झाला आहे। माढ्याबाबतही मोठा संभ्रम आहे। त्यामुळे आघाडीकडून नवी राजकीय जुळवाजुळव सुरू आहे। राष्ट्रवादीत गटबाजी सुरू असल्याने आघाडीच्या नेत्यांनी जानकर यांनाच उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत। आघाडीचे संयुक्त उमेदवार म्हणूनही जानकर यांना मान्यता मिळण्याची शक्यता आहे। किंबहुना राष्ट्रवादीकडूनही ते उमेदवार असतील अशी चर्चा आहे। याला आघाडीचे नेते शरद पवार अनुकूल असल्याचे समजते। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, सोलापूर। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। कुठेही जाऊ नका, पाहत राहा संवाद मराठी लाईव्ह। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर,
आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54. विश्रांतीनंतर बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. शहरातील श्रीवुड्स या फर्निचरच्या दुकानाला अचानक आग लागली असून आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. शहरातील जिंतूर रोड परिसरात असलेल्या श्रीवुड्स या फर्निचरच्या दुकानात अचानक आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप समजले नसून अग्निशमनच्या गाड्या पोहोचल्या असून आग आटोक्यात आणण्याचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. खालिद नाज, संवाद मराठी लाईव्ह, परभणी. आगामी लोकसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून रावसाहेब दानवे की अर्जुन खोतकर लढणार हा पेच अजूनही कायम आहे. या संदर्भात अर्जुन खोतकर यांनी शनिवारी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्यासमोर स्वतःची बाजू मांडली. यापूर्वी खोतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही चर्चा केली होती. उद्धव यांच्यासोबतच्या भेटीत शिवसेना जालन्याची जागा जिंकू शकते असा दावा खोतकर यांनी केला. त्यामुळे आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. औरंगाबादमध्ये होणाऱ्या युतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या निर्णय जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काँग्रेसचे कुणीही आपल्या संपर्कात नसल्याचेही खोतकरांनी स्पष्ट केले. खोतकरांना उमेदवारी द्यायची झाल्यास देवेंद्र फडणवीस रावसाहेब दानवेंचे मन कसे वळवणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. रावसाहेब दानवे जालन्याचे विद्यमान खासदार आहेत. शिवसेना भाजप युती होण्यापूर्वी अर्जुन खोतकर यांनी त्यांच्याशी लढण्याची जोरदार तयारी केली होती. मात्र युती झाल्यानंतर या मतदारसंघातून दानवे यांनाच उमेदवारी मिळणार हे जवळपास स्पष्ट होते. मात्र मध्यंतरीच्या काळात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दानवे यांनी शिवसेनेला नामोहरम करण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. या काळात अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. परिणामी अर्जुन खोतकर आणि दानवे यांच्यात कमालीचे वितुष्ट निर्माण झाले. त्यामुळेच अर्जुन खोतकर यांनी वेळ पडल्यास आपण शिवसेनेतून बाहेर पडून रावसाहेब दानवे यांच्या विरोधात निवडणूक लढू असा ठाम पवित्रा घेतला आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, जालना. मागील 15 वर्षापासून कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्या ऑपरेटर्सना कोणत्याही प्रकारच्या सुविधा किमान वेतन दिले जात नसल्याने कामगारांनी राष्ट्रीय जनरल कामगार संघटनेकडे धाव घेतली होती. त्यामुळे कंपनीने या कामगारांना कामावरून काढल्याने वाद निर्माण झाला होता. कामगारांवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडू असे मत कामगार नेते अशोक कळसकर यांनी व्यक्त केले. कामगारांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय जनरल कामगार संघटनेचे सरचिटणीस अशोक कळसकर यांनी खालापूर तालुक्यातील अतकरगाव येथे कंपनीसमोर गेट मीटिंग घेऊन व्यवस्थापनाला इशारा दिला. कामगारांसाठी पाहिजे ते करीन आणि कामगारांना त्यांचा हक्क मिळवून देईन अशी ग्वाही कळसकर यांनी कामगारांना दिली. और हम लोगों को मालिक कोई तरह का सुविधा नहीं दे रहा है, न पानी का सुविधा, न कैंटीन का सुविधा, न सेफ्टी कुछ भी. जब उनका बाहर का पार्टी आता है तो हम लोग को 4 साल के अंदर में एक बार सूज मिलता है, बाद बाकी उसके बाद में हम लोग को कुछ भी फैसिलिटी ये कंपनी में नहीं है. और आपसे साहब हम लोग आज दूसरे साहब के पास में भी गया था, यूनियन वाले के पास में, लेकिन वहाँ पर में हम लोगों को पैसा खा के बैठ गए अभी, और उसका कोई भी सुनवाई नहीं हुआ. लास्ट में ऐसा किया जो कंपनी हम लोगों को निकाल दिया. प्रिसिजन मेटलचा मालक ज्या पद्धतीनं हुकुमशाही या लोकांच्यावर जो अन्याय करतो आहे तो गेली अनेक वर्षापासून, गेली 14 वर्षापासून ही लोक ऑपरेटर म्हणून काम करणारी लोक ह्या लोकांना कॉन्ट्रॅक्टमध्ये ठेवून सगळ्या शासकीय सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून, पोलिसांना हाताशी धरून प्रत्येक वेळी याने या लोकांच्यावर अन्याय केला पैशाच्या जीवावरती. आणि याच्या अगोदर जे युनियनवाले आले तेही त्याचे मित्र बनले आणि त्याच्यामुळं ह्या 150 ते 250 कामगारांची आज ही एवढी खूप वाईट परिस्थिती झालेली आहे. तर याच्यासाठी माझी संघटना कुठल्याही परिस्थितीमध्ये या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही. आणि काही झाले, कितीही जरी लाखो रुपये खर्च आला संघटना तरीसुद्धा त्याचा पाठपुरावा करून ह्या कामगारांना न्याय देण्याचं काम हे 100% माझ्याकडून होईल असे मी कामगारांना शाश्वती देतो. गेट मीटिंग दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आचारसंहिता असल्यामुळे कार्यक्रमावर पोलिसांकडून बंधन आणण्यात आले होते. अच्छे दिनाचे आश्वासन देऊनही जर 150 लोकांना कामावरून काढून टाकण्यात येत असेल तर कुठे गेले अच्छे दिन असे बोलण्याची वेळ आली असल्याचे यावेळी अशोक कळसकर म्हणाले. प्रवीण जाधव, संवाद मराठी लाईव्ह, खालापूर. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.